नमस्कार. आज आपण मुग्धाची कथा पाहणार आहोत. बाबा, नाही जायचं मला परत सासरी. तो माणूस नाही, हैवान आहे. मुग्धा, नाटकं करू नको. अगं, संसार आहे. थोडीफार भांडणं होतातच सर्वांची. कितीही केलं तरी तो शेवटी तुझा नवरा आहे. बाबा, तुम्ही पण सदाचीच बाजू घेत आहे. तो रोज दारू पिऊन येतोय आणि त्याचे मन भरेपर्यंत मारतोय. आता त्याचे हे वागणे मला सहन होत नाही. मुग्धा जीवाच्या आकांताने आपल्या बाबांना हकीकत सांगत होती, पण तिचे बाबा तिचा एकही शब्द ऐकून घेत नव्हते. एकदा मुलीचं लग्न झालं म्हणजे तिला माहेरपरख या विचाराचे मुग्धाचे आईवडील होते. तू सासरी कशीही राहा, पण माहेरी येऊ नको, असे बाबा मुग्धाला म्हणत होते. पण मुग्धा आता नवऱ्याच्या जाचाला कंटाळली होती. हो नाही करता करता मुग्धाच्या बाबांनी तिला सासरी पाठवलं. खूप कमी वयात तिचं लग्न झालं होतं. मुग्धाचे आई-बाबा लोकांच्या शेतावर मोलमजुरी करून आपले पोट भरायचे. मुग्धाच्या मोठ्या बहिणीचे पण लग्न झालं होतं. तिला एक भाऊ होता, त्याचं नाव गिरीश. आई-वडील, 2 मुली, मुलगा असं त्यांचं कुटुंब. दोन्ही मुलींची लग्न झाली होती. मुग्धाच्या बाबांनी लोकांकडून उसने पैसे घेऊन दोन्ही मुलींची लग्न केली होती. मुग्धाचा नवरा तिच्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठा होता. तिच्या नवऱ्याचं वय जास्त असल्यामुळे त्याला आपलं लग्न होईल की नाही असं वाटायचं. त्यामुळे त्याच्या जास्त अपेक्षा नव्हत्या. फक्त आपल्याला खायला घालायला व घरातली कामं करायला एखादी बाई घरात असावी असे त्याला वाटायचे. मुग्धाच्या आईबापाने कसलाही विचार न करता तिचे लग्न सदाबरोबर लावून दिले होते. फक्त घरच्या माणसांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न पार पडलं होतं. लग्नानंतरच्या काही दिवसातच मुग्धाचा नवऱ्याकडून छळ सुरू झाला होता. साधी पाचटाने शेकारलेली झोपडी, त्या झोपडीत स्वयंपाकालाही नीट भांडी नव्हती. अशा अवस्थेत मुग्धाचा संसार चालू झाला होता. मुग्धा कष्टाळू होती. ती आपलं घर झाडून झुडून नीटनेटके ठेवायची. पण 2-3 दिवसांनी शेणाचे पापुद्रे निघाले की तिचे काम पुन्हा चालू व्हायचं. गरीब परिस्थितीतही संसार करायची मुग्धाची तयारी होती. पण एक दिवस तिचा नवरा सदा दारू पिऊन डुलत-डुलतच घरी आला. सदाला त्या अवस्थेत पाहून मुग्धा अचंबित झाली. तो घरी आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. ए मुग्धे, मला जेवायला दे चल काहीतरी, सदा म्हणाला. मुग्धा एकही शब्द बोलली नाही आणि त्याला जेवायला दिलं. सदाचं हे वागणं आता रोजचंच झालं होतं. आपल्या आयुष्यात नक्की काय चाललंय याचा विचार मुग्धा करू लागली. पण एकही आशेचा किरण तिला दिसत नव्हता. पुढच्या आयुष्यात फक्त अंधारच दिसत होता. मुग्धाचा स्वभाव समजदार, मनमिळाऊ होता. त्यामुळे शेजार-पाजारच्या लोकांशी तिचे चांगले जमायचे. सदा बाहेर गेला की मुग्धा शेजारी राहणाऱ्या आजीकडे जायची. आजीची मुलं मुंबईला कामाला होती. त्यामुळे मुग्धा आली की आजीला बरं वाटायचं आणि मुग्धालाही आजीबरोबर गप्पा मारल्या की मन मोकळं झाल्यासारखं वाटायचं. पण सदाला मुग्धाचं आजीकडे जाणं आवडायचं नाही. आजी आपल्या बायकोला काही वाईट साईड शिकवेल असं त्याला वाटायचं. एक दिवस दुपारी मुग्धा आजीच्या घरी गेली होती. आजी व मुग्धाच्या मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात मुग्धाचा नवरा आला आणि काहीही न बोलता आजीच्या घरात गेला. त्याने मुग्धाचा हात पकडला आणि ओढतच तिला आपल्या घरी आणले. घरी आल्यानंतर त्याने मुग्धाला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजार-पाजारचे लोक पण जमा झाले. पण त्यांच्यामध्ये पडण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. मुग्धा मोठमोठ्याने ओरडत होती. आजीलाही खूप वाईट वाटत होतं. पण सदा आपल्याला उलट
सुलट बोलेल म्हणून त्याही काहीच बोलल्या नाही. ती रात्र तशीच गेली. सकाळ झाली. आजीचं लक्ष मात्र मुग्धाच्या घराकडेच होतं. रात्रभर आजीच्या पण डोळ्याला डोळा लागला नव्हता. सदा बाहेर गेल्यानंतर आजी मुग्धाच्या घरी गेली आणि दरवाजातूनच मुग्धाला आवाज दिला. आजीला पाहून मुग्धाला रडू आवरले नाही. मुग्धाचं तोंड सुजलं होतं. अंगावर मारल्याच्या खुणा दिसत होत्या. मुग्धा, किती मारलं ग त्या मेल्याने तुला? मुग्धाची ती अवस्था पाहून आजीला पण रडू आलं. मुग्धा आजी आजी म्हणत आजीच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडायला लागली. आजी थोड्या वेळानंतर निघून गेल्या. मुग्धाचं आयुष्य दुःखांनी भरलं होतं. आजीला मुग्धाची ही अवस्था बघवत नव्हती. त्यामुळे आजीने मुग्धाला या दुःखातून बाहेर काढायचं ठरवलं. असं काय करावं की सदाच्या जाचापासून मुग्धाची सुटका होईल याचा विचार आजी करू लागली. मुग्धाचं आजीच्या घरी जाणं येणं सदाने बंद केलं होतं. 4-5 दिवस असेच गेले. एक दिवस दुपारी सदा घरी नाही याची खात्री करून आजी मुग्धाकडे गेली. मुग्धा, कशी आहेस बाळा? तुम्हाला जशी दिसते तशीच आहे आजी, मुग्धा बोलली. मुग्धा, मला तुझे हे हाल बघवत नाही ग, आजी म्हणाली. त्यावर मुग्धा बोलली, आजी, माझंच चुकलं. मला तुमच्याकडे येऊन बरं वाटायचं, पण आता ते पण बंद झालं. आजी म्हणाली, मुग्धा, असं नाराज होऊ नको. आता मी काय सांगते ते नीट ऐक. मुग्धाला आजी काय म्हणते ते कळेना. ती आजीकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली. आजी बोलू लागली, मुग्धा, नवरा म्हणजे आपलं सर्व विश्व नसतं. संसार तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात प्रेम, आपुलकी, आदर, विश्वास असतो. तुमच्या दोघांच्या नात्यात तर असं काहीच नाही. बायको म्हणजे नुसतं चूल आणि मूल एवढेच आहे का? नाही ना. मुग्धा पण विचारात पडली आणि म्हणाली, आजी, असा नवरा कोणत्याही मुलीला नकोच असतो. पण आईबाबांमुळे हे लग्न केलं. आजी म्हणाली, मुग्धा, यातून बाहेर पड आणि स्वतःच्या मनाविरुद्ध संसार करण्यात काही अर्थ नाही. मुग्धा आश्चर्यचकित होऊन आजीकडे पाहत म्हणाली, आजी, आता हे कसं शक्य आहे? आजी म्हणाली, जेव्हा नवरा बायकोत प्रेम असते तेव्हा संसार चांगला होतो. ते तू स्वतः यात बांधून राहू नको. हीच वेळ आहे या नात्यातून बाहेर पडायची. मुग्धाला आजीचं बोलणं कळत होतं. खरंच आपल्या संसारात काहीच अर्थ नाही असं तिला वाटत होतं. त्यामुळे मुग्धाने सदाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पण मुग्धाला हे सगळं सदाच्या नकळत करायचे होते. नवऱ्याचा त्रास किती दिवस सहन करायचा? आईबापाला सांगून पण काहीच होत नाही. घराबाहेर पडण्यात धोका आहे, पण कदाचित इथून बाहेर पडल्यानंतर आपले आयुष्य चांगलं होईल असं मुग्धाला वाटत होतं. त्यामुळे तिने आता घर सोडून जाण्याचा निर्णय पक्का केला होता. रोजच्यासारखा सदा आज पण दारूच्या नशेतच घरी आला आणि थोड्या काहीतरी कारणावरून त्याने मुग्धाला मारायला सुरुवात केली. पण आज मुग्धा रडत ओरडत नव्हती. ती शांत होती. कारण नवऱ्याच्या त्रासापासून आता आपली सुटका करायची हे तिच्या डोक्यात होतं. दुसऱ्या दिवशी सदा घराबाहेर गेल्यानंतर मुग्धाने एका बॅगेत आपले गरजेपुरत्या वस्तू घेतल्या आणि सदाचं घर सोडून निघून गेली. मुग्धाचा आता स्वतःसाठी जगण्याचा प्रवास सुरू झाला होता. मुग्धा पुण्याला आली. आजीने आपल्या पाहुण्यांकडे काही दिवस मुग्धाची राहण्याची सोय केली होती. त्यानंतर ती एका सरकारी हॉस्टेलमध्ये राहू लागली आणि जवळच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात ती काम करू लागली. मुग्धाच्या नवऱ्याने मात्र आरडाओरडा करत घर डोक्यावर घेतलं होतं. पण मुग्धा काही त्याला सापडली नाही. मुग्धाला शिकण्याची आवड होती. त्यामुळे तिने दुकानात काम करत करत आपले शिक्षणही
चालू ठेवले होते. असेच काही वर्ष निघून गेले. मुग्धाचं शिक्षण पूर्ण झालं आणि एका चांगल्या कॉलेजमध्ये ती प्रोफेसर म्हणून जॉईन झाली. त्यानंतर एक दिवस सुट्टी काढून मुग्धा आपल्या नवऱ्याच्या गावी आजीला भेटायला गेली. मुग्धाचे ते बदललेले रूप पाहून गावातील लोक व तिचा नवरा अचंबित झाले होते. आजीला तर मुग्धाचं खूप कौतुक वाटत होतं. मुग्धाला आई-वडिलांचं, नवऱ्याचं पाठबळ नव्हतं, तरीही ती प्रगतीच्या शिखरावर पोहोचली होती. शेवटी मुग्धाने नवऱ्याला घटस्फोट दिला आणि स्वतःला ज्ञानदानाच्या व समाजसेवेच्या कार्यात वाहून घेतलं. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशा छान कथा ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.